माननीय जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांनी आयोजित केलेलं हे एक चर्चासत्र पहिला दिवस नुकताच सुरू होणार आहे. बरीच मंडळी इकडे जमलेली आहे आणि मी या हॉलच्या जवळच आहे. येणारी पुढील 3 ते 5 दिवस विविध विषयांवरती भाष्य होणार आहे. आज या ठिकाणी उपस्थित आपले विभिन्न संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेले या कृषी व संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी विशेष स्वागत करतो. या कार्यक्रमाला आयोजन केल्याबद्दल मी सुशील यादवजी, आपले दिलीप तिवारीजी यांनी दोन लोकांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आणि या कार्यक्रम आयोजन केलं त्याच्यासाठी मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये आदरणीय श्री गणित साहेबांनी पण या कार्यक्रम मध्ये खूप सहकार्य केलं. मी गणित साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो. रेड क्रॉसच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आज या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केलं. आजच्या या बेसिक कॉन्सेप्टच्या मागचा हेतू आणि कसं हे आजपर्यंत आलेला आहे त्या संदर्भामध्ये मी थोडक्यात आपल्याला माझ्या मनात व्यक्त करणार आहे. एक छोटासा सादरीकरण आपल्याला दाखवणार आहे. इकडे सादरीकरण मध्ये खूप वेळ जातो आणि ज्यादा महत्वपूर्ण असतो की कसं आपण चर्चा करूया. याच्यामध्ये जळगावचा जर आपण विचार केला तो आपली जो जळगावची वैशिष्ट्य काय आज के डेट मध्ये जळगाव महत्वपूर्ण कशासाठी आहे. जळगाव एग्रीकल्चरली एक रिच जिल्हा म्हणून आपण ओळखतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सातबारा असलेला जिल्हा, ऑलमोस्ट 15 तालुका आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी आणि प्रत्येक प्रकारचे पीक या जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये हवामान जर पाहिला आपण मायक्रो क्लायमेट असेल, त्याच्यामध्ये सॉइल टाइप्स असेल, टोपोग्राफी असेल, एवढा सपाट भाग असलेला जिल्हा महाराष्ट्रात कुठे नाही. म्हणजे एवढा प्लेन एरिया मध्ये असलेला जिल्हा कुठे नाही. आपल्याकडे ड्रेनेज सिस्टम जो नदीचे आपण म्हणतो की ड्रेनेज सिस्टम कसं आहे त्याच्यामध्ये तापी बेसिनचा या जिल्हा, त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रकारची नदी जसे गिरणाची नदी, वाघूरची नदी यासारखी मोठी नदी, पूर्णाची नदी इत्यादी या जिल्ह्यामध्ये आहे. आणि अगर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर जळगाव जिल्ह्याचा जो एग्रीकल्चरल इतिहास आहे, एग्रीकल्चर संबंधित इतिहास आहे तर फार इंटरेस्टिंग आणि म्हणजे आपल्या सर्वांना एक प्रेरणादायी इतिहास आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम गोष्टी जो जळगाव जिल्ह्याबद्दल मी आपल्या सर्वांना सांगण्यासाठी इच्छुक आहे की या ठिकाणी आपल्याकडे ऑइल सीड्सचा फार मोठा जिल्हा म्हणून आपलं नाव होतं. हे दाल नगरी म्हणून जळगाव प्रसिद्ध झालं. फिर कापूस आणि केळं याच्यासाठी जळगाव आज के डेट मध्ये जगप्रसिद्ध आहे. आणि शिफ्टिंग एग्रीकल्चरल ट्रेंड आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतोय. त्या ठिकाणी हॉर्टिकल्चरचा एक मोठा भाग म्हणून आज जळगाव प्रसिद्ध आहे. आणि या गोष्टीचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर ज्यावेळेस विप्रोची कंपनी अमूल्यांमध्ये सुरू झाली होती, म्हणजे जागतिक स्तरावर जाणारे जळगावची सर्वप्रथम कंपनी होती, तर त्यांनी पण माझ्या माहितीनुसार म्हणजे फूड ऑइल मध्ये तयार केलं. आणि जळगावमध्ये जो या दोन गोष्टी होते, फूड ऑइल आणि आपला दाल पल्सेस जो आपण म्हणतो तूर, उडद आणि मूग, तर या ज्या दोन गोष्टी होती आज के डेट मध्ये ते पण भारत देशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला. फूड ऑइल आणि म्हणजे कोर सीरियल्स जो आपण म्हणतो दोनों मध्ये आज के डेट मध्ये भारत नेट इम्पोर्टर आहे. आपलं फॉरेन एक्सचेंज आपण या दोन कारणांमुळे गमावतो. ही आपल्यासाठी फार महत्वपूर्ण बाब आहे की जळगाव जिल्ह्याचं जो महत्व भारतीय अर्थशास्त्रावर कसं असू शकते याचे एक मोठं उदाहरण आहे. दुसऱ्या कॉटनच्या बेल्ट असल्यामुळे रेल्वेची चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी डेव्हलप झाली. ज्यावेळी अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर झाला 1860 ते 1865 या कालावधीमध्ये, या सिव्हिल वॉरच्या कालावधीमध्ये जळगाव मध्ये कापूसचा मोठा भाग या ठिकाणी पडला, कॉटन आला आणि इत्यादी इत्यादी यामुळे सगळे आपला इतिहास आहे. आणि आज के डेट मध्ये आपल्याकडे भरपूर चॅलेंजेस. केळी म्हणजे एक काळ होता काही वर्ष पूर्वी भारत देशमध्ये होणारे केळी म्हणजे जळगावचे म्हणजे अगर 5 केळीचा बंच असेल तर 1 केळी जळगावचे असेल. आज काही दिवस मध्ये ते 5 केळी जो आहे आता 6 वर आलेले आणि 6 पैकी 1 केळी जळगावचे आहे. त्याचं कारण हे आहे की सोलापूर असेल, तमिळनाडूचा काही भाग असेल या ठिकाणी केळीचे उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढलेली. जळगावमध्ये एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला, जळगावचे काय उद्योगामुळे 2 एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले. नंबर 1 आहे ड्रिप इरिगेशन, म्हणजे इस्रायलला अगर टक्कर देणारे कोई कुठले ठिकाण असेल हा जळगाव. आणि दुसरा जो मोठा काम या जळगाव जिल्ह्यात झाला
तो आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मध्ये जळगावने एवढं मोठं काम केलं की आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की जो 22 महिने 24 महिन्याची केळी पीक होती थेट 11 ते 12 महिनेपर्यंत आली. आणि याबद्दल जळगावमध्ये असलेले सगळं जो तंत्रज्ञानी व्यक्ती आहे, जो विभिन्न संस्थान आहे, त्यांनी याच्यामध्ये रिसर्च केला, त्याला मी विशेष अभिनंदन करतो. भविष्यामध्ये शेती कसा असावा त्याच्यासाठी अजूनही देशभरात जेवढे रिसर्च चालू आहे, खासगी आणि शासकीय दोन्ही क्षेत्रामध्ये जळगावमध्ये आज रिसर्च चालू आहे. आणि जळगावचे जे शेतकरी आहे फार एक्सपेरिमेंटल मी म्हणेल की शेतकरी आहे, ते नवीन नवीन प्रयोग करत असतात. या नवीन प्रयोग करण्याचा मागचा हेतू नेमकी हे असतो की लोकांनी म्हणजे नवीन कसं आपण पीक संवर्धन करू शकतो, रोगमुक्त कसं आपण घेऊ शकतो, आणि या पद्धतीमध्ये आपल्या जळगावच्या शेतकरी काम करतात. आणि हे सगळं आपल्यासाठी कौतुकस्पद आहे. अगर आपण विचार केला आपल्याकडे खताचा वापर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. जळगाव आय थिंक 4 ग्रेड पॉइंट असलेला एकमेव जिल्हा असेल महाराष्ट्र. पंजाबची तुलना आपण करू शकतो की किती खत आपण या ठिकाणी वापरतो. सेंद्रिय शेती अगर आपण सुरू पण केला, रेसिड्युअल केमिकल आपल्याकडे एवढे जास्त असणार आहे की किमान 5 वर्ष त्या सॉइलला रिजनरेट करायला लागणार. एक मेजर चॅलेंज आपल्या समोर आहे की कसा आपण खताचा वापर व्यवस्थितपणे आपण करू शकतो. हे आपलं दुसरा मेजर चॅलेंज आपल्या सॉइलच्या संदर्भात आहे. आणि सॉइल मध्ये इरिगेशन, फर्टिगेशन आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली सॉइलची जो पीएच व्हॅल्यू आहे ते काही ठिकाणी ऍसिडिक झालेली आहे, काही ठिकाणी अल्कलाइन झालेली आहे. एक मेजर चॅलेंज आपल्या समोर या ठिकाणी दिसतो. बाजूचे शेतकरी 200 क्विंटलचे उत्पन्न करतात. फार्मर ट्रेनिंग एक मेजर चॅलेंज आहे. आणि आपल्याकडे जो ट्रेनिंगचे मॉड्यूल्स असतो, काही 3 दिवसाचे ट्रेनिंग मॉड्यूल्स, काही टेक्निक पुरता मॉड्यूल्स, काही गैरसमज इतरांना बघून ट्रेनिंगचे की कसं आपण याच्या पाणी आपल्याला वाढवता येतो, कसं आपण जलसंधारणचं काम करू शकतो की आपल्याकडे पाणी प्रत्येक ठिकाणी वाढेल आणि हे जो अडचणी आहे ते आपलं संपेल. अगर आपल्याला सस्टेनेबल एग्रीकल्चर करायचं असेल तर पाणीच्या क्षेत्रामध्ये काम करावं लागणार. तिसरा क्रॉप डिसीजेस. आपल्याकडे एकच टाइम मध्ये आणि 12 महिने एकच पीक काही ठिकाणी लावत असल्यामुळे, सिंगल क्रॉप असल्यामुळे क्रॉप डिसीजेसचा जो प्रमाण आहे ते वाढत आहे. आणि दरवर्षी आपण पाहतोय की क्रॉप रोटेशन असल्यामुळे, इंटरक्रॉपिंग असल्यामुळे क्रॉप डिसीजेस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गोष्टीला कसं आपण करेक्ट करू शकतो आणि याच्यामध्ये बिहेवियर आणि इकॉनॉमिक रिझन्स आहे. लोकांमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की अगर मी वेगळ्या प्रकारचा पीक लावला तर मी कसं त्याच्यामध्ये चांगला पीक काढू शकतो. ज्यावेळेस जर मी वेगळ्या प्रकारचा पीक लावला तर मी कसं चांगला पीक त्याच्यामध्ये काढू शकतो. परंतु अगर या गोष्टीबद्दल आपण इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह दिलं नाही, मार्केट लिंकेज बद्दल सांगितलं नाही, तर शेतकऱ्याला कॉन्फिडन्स नसणार आहे, त्याला हा विश्वास नसणार आहे की मी कसं दुसरं पीक या ठिकाणी काढू शकतो. आणि या दोन प्रश्नाला एकत्रितपणे आपण कसं सोडवू शकतो या सर्व संदर्भामध्ये आपले काही आज के डेट मध्ये एग्रीकल्चरल चॅलेंजेस आहेत. तो या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे एग्रीकल्चरल क्षेत्राचे जे लीडर्स आहेत, हॉट लीडर्स आहेत, ज्यावेळेस मला सुशील नवरजी, दिलीप तिवारीजींनी सांगितलं की असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजन करू, तर मला एक गोष्टीचा आनंद येत झाला की एक आपण प्लॅटफॉर्म चेंज करतो. प्लॅटफॉर्म यामुळे चेंज करतो की युजली शासनातर्फे या प्रशासनातर्फे आपण काय करू शकतो या संदर्भामध्ये आपण युजली बोलतो. परंतु यदि कृषी क्षेत्रामध्ये खरं क्रांती आणायची असेल तर एक भागीदारी, सहभाग या गोष्टीचे काम करणार. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची कृषी क्रांती आली ते प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरचं संयुक्तरित्या केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन संस्था डेव्हलप झाले, नवीन नवीन इन्स्टिट्यूशन डेव्हलप झाले, नवीन त्या ठिकाणी नवीन विचारधारणा डेव्हलप झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे कृषी क्रांती आली. साखरेच्या क्षेत्राकडे आपण पाहिलं, त्या ठिकाणी नवीन साखर कारखाने डेव्हलप झाले, कारखाने डेव्हलप झाले आणि त्यामुळे त्या ठिकाणी नवीन लिडरशिप, नवीन विचार, नवीन टेक्नॉलॉजी आणि एकमेकांमध्ये स्पर्धा त्याचे डेव्हलपमेंट झाले. जो गोष्टी साखरमध्ये घडलेला असेल ते आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी करायचे. आणि याच गोष्टी अगर मी सांगितलं तर आपल्याकडे पुढच्या प्रोसेसिंगचे जो एव्हेन्यूज आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे फारच लिमिटेड. पुढचे प्रोसेसिंगचे एव्हेन्यूज लिमिटेड असल्यामुळे मला या गोष्टी चिंताजनक वाटतात. अभी उसका मी तुम्हाला उदाहरण देतो. जळगावमध्ये जेवढा कापूस आपण डेव्हलप करतो म्हणजे उत्पादन करतो ओनली 35 जिनिंग मिल आपल्याकडे आहे. अगर 35 जिनिंग मिल आपण 100% कॅपॅसिटी मध्ये चालवले तरी आपलं उत्पादन होणारे कापूस आपल्याकडे म्हणजे जिनिंग साठी क्षमता कमी होईल. अगर आपण महाराष्ट्राच्या सरासरीपर्यंत
आपल्यासाठी महत्वपूर्ण आणि चॅलेंजिंग आहे. विजाचा दर, अगर आपल्याला ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री ज्याच्यामध्ये मार्जिन कमी राहणार आहे, अगर त्याला आपल्याला एनकरेज करायचं असेल तर विजाच्या दर संदर्भात काय, हा एक मेजर प्रश्न आणि चॅलेंज आपल्याकडे आहे. वीजची उपलब्धताचा प्रश्न होता. आता मी जरासा डायग्रेस करतो, जरासा डायव्हर्ट होतो आणि आपल्याला एक गोष्टी समजून सांगायला इच्छुक आहे की जो आपण जरासा याच्यावर लक्ष द्या. जळगावमध्ये आज से 1.5-2 वर्ष पूर्वी जो आपल्याकडे विद्युत निर्मिती क्षमता होती आपल्या जळगावमध्ये, ती होती 1210 मेगावॉट. त्याच्यानंतर 660 मेगावॉट दीपनगरला सुरू झाली. त्याच्यानंतर 40गावला जवळपास 300 मेगावॉट उत्पादन सुरू झाली. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत 328 मेगावॉटच्या आता त्याची अंमलबजावणी चालू आहे. आतापर्यंत 150 मेगावॉट कार्यरत झालेली आहे. तो 328 मेगावॉटच्या वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झाली. त्याच्याशिवाय काही खासगी जमीनवर सोलरचे प्रोजेक्ट आले सुरू झाले. हे सगळे ग्रिड कनेक्टेड सोलर जनरेशन सुमारे 2300-2400 मेगावॉट पर्यंत आपण प्रोडक्शन मध्ये आलो. फिर पुढचा प्रश्न होता की जळगाव मध्ये अगर एवढा जास्त म्हणजे आपलं वीज निर्मिती होत असेल तर जळगाव मध्ये पॉवर कट क्यों होतो, क्यों असा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. हा प्रश्नाच्या संदर्भाचे उत्तर हे आहे डिस्ट्रीब्युशनची क्षमता. आपल्याकडे मेजर किती डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहेत की आपण जो डीप नगरमध्ये जो आपण म्हणजे वीज निर्माण करतोय त्याला आपण 40गाव पर्यंत कसं पाठवू शकतो का. तर त्याच्यासाठी दोन मोठे आपल्या डिस्ट्रीब्युशन जो महापालिकेकडून डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रेंथनिंग साठी सिरसोली आणि चोपडामध्ये दहिगाव या दोन ठिकाणी आपण एक मोठा पॉवर डिस्ट्रीब्युशन साठी सेंटर करतो. त्याच्यामुळे 37 गाव आणि एमआयडीसी आणि जळगाव शहराचे जवळ असलेले भाग या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न सुटतो. त्याच्याबद्दल भूमिका काय आहे, मी यावर बेसिकली डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन ची भूमिका मांडतोय. याच्यामध्ये परसे मतलब ये जो भूमिका मी मांडतो ही काही नेसेसरली शासनाची भूमिका म्हणून असं गृहीत धरता येते. बिकॉज एग्रीकल्चर सेक्टर मध्ये शासनाची फार निवांत भूमिका आहे. फार म्हणजे हे काही 1.5 तासात आहे, ज्या लोक याच्या तर्क त्यांना माहिती की 1.5 दिवस पण कमी पडेल. गव्हर्नमेंट पॉलिसी जो शेतकरी म्हणजे कृषी सेक्टर मध्ये आहे, कृषी सेक्टर मध्ये म्हणजे आय थिंक अमंग्स ऑल द सेक्टर सर्वात जास्त पॉलिसी असलेला अगर कोई क्षेत्र असेल तर ते कृषी सेक्टर आहे. ऍग्रो टुरिझमचा एक प्रश्न आपण विचारला की याला आपण ऍज अ चॅलेंज पोटेन्शियल एरिया म्हणून क्यों आपण गृहीत धरलेला नाही. त्याचं मूळ कारण आहे की ऍग्रो टुरिझम मध्ये ज्या ज्या लोकांनी लावला बिझनेसेस त्याचा जो आपण म्हणतो की एबिटा जो आपण म्हणतो टेक्निकल टर्म्स मध्ये आणि या इवन मोर आरओआय या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट या जो भी आपण म्हणतो ते म्हणजे हाई व्हॅल्यू एग्रीकल्चर अगर आपण सोडलं जैसे वाइन इंडस्ट्री झालं त्याला अगर आपण एक सोडलं तो उतना ज्यादा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आलेलं नाही. आणि एक हा या दुसरा आपण आपला फार्म हाऊस जो भी आपला सेटअप असेल तर असं ठिकाणी असलं पाहिजे की ते फार नैसर्गिक रीती सुंदर फार लिमिटेड जिओग्राफिकल स्कोप मध्ये मायक्रो स्मॉल मीडियम पण नाही मायक्रो टू स्मॉल इंडस्ट्रीच्या रेंज मध्ये ते डेव्हलप होतात वायनरी अँड ये आपला अनुभव आहे. तो या ठिकाणी जो आपण घेतो की जरा युनिव्हर्सल आहे आणि जो मायक्रो आहे कोणी थांबवत नाही की कोणाला ऍग्रो टुरिझमच्या अगर लेट्स से तुमच्या वादूच्या बॅकवॉटरच्या बाजूला या हत्तूच्या बॅकवॉटरच्या बाजूला आपली जागा असेल या सतपुड्याच्या पायथ्यावर आपली जागा असेल या आपण काही जसं वायनिंग मध्ये लोकांनी केला तसा कोकणमध्ये लोकांनी कॅशू आणि रबर मध्ये केलाय, काही लोकांनी आंबेच्या बाग मध्ये केलेला आहे, काही लोकांनी याच्यामध्ये पण केलेलं आहे. काय म्हणतो ओपन फार्म जो आपण म्हणतो ग्रासलँड ओपन फार्म्स जनावरांना मोकट सोडणं त्यासारखा मध्ये पण केलेलं आहे. तर यासारखा जर आपल्याकडे काय कॉन्सेप्ट असेल तर नक्की त्याला आपण प्रयोग करावा आणि त्याला मदत करण्यासाठी शासनाची विविध योजना पण आहे. आपण पूर्ण आपल्याला एनकरेज पण करणार आहे. पण आपल्याला असं वाटतं की या जळगाव जिल्ह्यामध्ये असे बिझनेसेसचे स्कोप अकाउंट 100 पर्यंत असेल. तुमच्यावर काही कारवाई करण्यात येईल अजिबात. आणि एक तालुका एक पीक बद्दल मी आधी बोलताना बोललो की क्रॉप डिसीजेस वाढलेले आहे. एक तालुका एक पीक अगर आपण केलं क्रॉप डिसीजेस साठी तुम्ही व्हलनरेबिलिटी वाढवून देतात. एक आलोचना नक्की होऊ शकतो जो या क्षेत्रामध्ये तज्ञ व्यक्ती आहे.
परंतु एक तालुका एक पीक आपल्या ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून की आपण काय करू शकतो त्या विचाराने आपण एक तालुका एक पीक करण्याचा विचार करायचा. याच्या बाबतीत आहे की प्रायोरिटी बेसिसवर आज के डेट मध्ये त्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त जो पीक आज के डेट मध्ये होत असेल त्याच्यासाठी पहिल्या प्रायोरिटी मध्ये ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर, पुढच्या ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर बोथ इनपुट अँड आउटपुट साइड या डेव्हलप करण्यासाठी प्रत्येकाने विचार करावा. याला स्पिनिंग मिल्सचे निवेश आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याकडे याचा चांगला इतिहास आहे, म्हणजे मोठे मोठे कंपनी आहे, उद्योग आहे आणि आज के डेट मध्ये जळगाव मध्ये लँड बँक, इंडस्ट्रियल लँड बँक, भुसावळ मध्ये, जामनेर मध्ये, पाचोडा मध्ये, चाळीसगाव मध्ये रेडीमेड उपलब्ध, पारोळा, अमलनेर, चोपडा आणि जळगाव कुसुंबा क्षेत्रामध्ये ते पण करण्याचे मानस आहे. अगर आज कुठले निवेशक इमिडिएट स्पिनिंग मिल, जिनिंग मिल या गोष्टी, जिनिंग पेक्षा स्पिनिंग मिल म्हणजे फ्युचर साठी अगर आपण लक्ष दिलं तर जळगावची तयारी आहे. गार्मेंटिंग साठी 40 मध्ये शासनाच्या तर्फे सहकार्य करून एक क्लस्टर तयार करण्यात आला. मुक्ताईनगर मध्ये एका क्लस्टर आता काही दिवसात कार्यरत होणार आहे. तर असे काही क्लस्टर ऑलरेडी झालेले परंतु मोठे मिल्स आले आणि त्याच्यामुळे गार्मेंटिंग सेक्टरला हे मिळालं. आपल्याकडे विश्वकर्मा योजनेअंतर्गत 93,000 लोकांनी सिलाई मशीन त्यांची प्रशिक्षण होण्याच्या गोष्टी नमूद केलेल्या. तर आपल्याकडे यदि मोठ्या प्रमाणात कापसाच्या सेक्टरला अगर आपण पुढे घेऊन गेले, महिलांचा रोजगारचा विषय असेल, गावागावी रोजगारचा विषय असेल, जयपूर ट्रस्टच्या माध्यमातून असेल, तर याच्यामध्ये चांगला परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. माझी आपल्या सर्वांना याही विनंती नाही की या क्षेत्राला वाव देण्यासाठी आपण सर्व लोकांनी नक्की प्रयत्न करा. मार्केटिंग संदर्भात विशेष तुम्ही महत्वपूर्ण अनेकदा त्याचा उल्लेख केला. ऍग्री बाजाराची संकल्पना इथे मांडण्यात आली, जिनिंग प्रेसिंग कसे कमी आहेत हे तुम्ही मांडण्यात आले. मला असं वाटतं सर आपल्या एक आलोचना आणि एक टीका तुमच्याकडे नोंदवायला काही हरकत नाही. जळगाव जिल्ह्याला टेक्स्टाईल हबच्या 3 घोषणा झाल्या, एकही कार्यान्वित झाली नाही. तर याला राजकारणी जबाबदार का प्रशासकीय लोक जबाबदार हे तुम्ही बघा आणि टेक्स्टाईल हब कसा कार्यान्वित करता येईल याची काळजीपूर्वक तुम्ही जबाबदारी घ्या. सामाजिक म्हणून आम्ही सगळेजण सोबतच आहोत याचा अर्थ असा नाही की लोक तुम्ही बरोबर कपडे सांभाळले, आम्ही सोबतच काम करायला उत्सुक आहोत. जाजूजींनी एक चांगली संकल्पना मांडली की विदर्भाची ती त्यांची संस्था आहे जी कृषी विभागासंदर्भात काम करत होती. जर मला तुम्ही कृषी विभागाच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती दिली तर किमान मी माध्यमांच्या प्रयत्नातून घरोघरी ती पुस्तिका पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जळगाव जिल्ह्यामध्ये 8,19,000 घर असल्याचा उल्लेख तुमच्या पीपीटी मध्ये आहे. 8,19,000 लोकांपर्यंत म्हणजे घरापर्यंत आपण जर ती पुस्तिका पोहोचवली आणि प्रत्येक शेतकऱ्याने ठरवलं की यापैकी कुठल्या तरी एका योजनेचा उपयोग करावा तर मला असं वाटतं तुमच्या कार्याची फलश्रुती तुम्हाला मिळून देईल. इथं बसलेले प्रत्येक जण आम्ही तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्या प्रश्नांची उत्तर आपण विचारण्याचा सर्वांना प्रयत्न करू. जळगाव जिल्हा समिती सभागृह इकडे मी आहे. माननीय श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी यांच्याकडून येणाऱ्या काळाची जे काय आराखडा होता कामाबद्दलचा, जे काय नियोजन होतं ते इथं मांडण्यात आलं. एक चांगला संवाद दोघी साईडने झाला पाहिजे, नागरिकांचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा, याच्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले. अति सुंदर प्रयत्न होते. आणि ही जी मालिका आहे ही जवळजवळ 3 ते 4 दिवस चालणारी ही मालिका आहे. त्याच्यामध्ये कृषी हा एक पहिला मुद्दा हा आजचा पूर्णत्वास आला. पाहत रहा AT ग्लोब न्यूज.